नमस्कार मंडळी, किचन क्वीन नम्रता या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये गोड खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटपटीत आणि खुसखुशीत रेसिपी तुमच्यासाठी। तर या ठिकाणी मी 2 वाट्या मैदा व 2 वाट्या गहू घेतलेले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, मिरी पावडर व जिरा पावडर व ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे। कसुरी मेथी टाकलेली आहे व 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेला आहे। असा घट्टसर गोळा होईपर्यंत पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे व त्यात थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर छोटे छोटे गोळे करून त्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे व त्यावर तेल लावून त्यावर पीठ भुरभुरून घ्यायचं आहे व धना पावडर आणि लाल तिखट देखील भुरभुरून घ्यायचं आहे। तुम्ही चाट मसाला देखील भुरभुरू शकतात व त्याचा रोल करून त्याचे असे छोटे छोटे पीसेस कट करून हळूहळू पद्धतीने लाटून घ्यायचे आहे व लाटून झाल्यावर तेल तापल्यावर खरपूस होईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या पुरींना चांगले लेयर्स सुटतील व अशा पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तुम्ही या रेसिपीला काय नाव देणार हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चिरोटे बोलणार की खारी पुरी बोलणार हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व अशा पद्धतीने तळून घेतल्यावर आपली पुरी किंवा चिरोटे तयार आहेत। महिनाभर टिकणारे स्नॅक्स आपले रेडी झालेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।